नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर ही आपल्या दैनंदिन आहारामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कोथिंबीरीला थंड हवामान जरी मानवत असलं तरी हे पीक अति पर्जन्यमानाच्या आणि आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास वर्षभर येऊ शकतं. या पिकात विविध प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता असते. या पिकाची लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानवते. कोथिंबीर खरीप हंगामातही करतात. खरीपाची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, म्हणून पेरणीसाठी भारी काळी जमीन निवडावी. याच्या दापोली 1, त्याच्यानंतर लॅम्सी एस, नंतर लॅम्सी एस ही बुटकी आणि पालदार असते. कोइंबतूर 2 ही जात कोथिंबीर तसंच धन्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय लॅम्सी एस 2, लॅम्सी एस 4, UD 1, UD 21, UD 374, कोइंबतूर 1, कोइंबतूर 3 या जाती प्रचलित आहेत. कोथिंबीर ही मिश्र पीक म्हणूनही आपल्याला घेता येते. खरीप हंगामात याची लागवड जुलै ते ऑगस्टमध्ये करतात. लागवडीसाठी जमीन उभी आडवी नांगरून, ढेकळं फोडून, कुळवाच्या 2 पाळ्या देऊन सपाट करून घ्यावी. जमीन तयार करतानाच शेणखत मिसळावं. लागवड योग्य आकाराचे वाफे तयार करून बी फुकून करावी किंवा 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर रेषा काढून बी पातळ पेरलं जातं. बी पेरण्याअगोदर रगडून त्याचे 2 भाग करतात. संपूर्ण धने हे फळ असून त्याचे 2 भाग असतात. प्रत्येक भागात बी असतं. असं बी पेरल्यास 10 ते 12 दिवसांनी ते उगवतं. संपूर्ण धने पेरल्यास उगवण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. बी पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास लवकर उगवतं. धन्यासाठी पीक घ्यायचं असल्यास हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणं लागतं. कोथिंबीरीसाठी पीक घ्यायचं असल्यास हेक्टरी 20 ते 30 किलो बियाणं पुरेसं होतं. मंडळी, पूर्व मशागतीच्या वेळी 10 टन शेणखत या पिकाला द्यावं. याशिवाय पेरणीपूर्वी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावं. पेरणीनंतर 20 दिवसांनी हेक्टरी 20 किलो नत्र द्यावं किंवा 1% युरियाची फवारणी करावी. या पिकाला पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावं. सुरुवातीच्या काळात खुरपणी करून तण काढून टाकावं. ओळीत पेरणी केल्यास 2 कोळपण्या करून पीक तणापासून मुक्त ठेवावं. या पिकावर मोठ्या प्रमाणात रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, परंतु काही वेळा भुरी रोगाचा आणि पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मेष गंधकाची 15 किलो बुकटी प्रति हेक्टरी वारा शांत असताना पिकावर धुरळावी. पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास मॅलॅथिऑन 50% प्रवाही 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मंडई, बी पेरल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी कोथिंबीर म्हणून पीक काढणीला तयार होतं. तेव्हा मंडई, कोथिंबीरीची लागवड करून आपण त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात कोथिंबीर लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.